नमस्कार, मी निलेश कुळवणी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर नवीन शैक्षणिक वर्ष जे आहे ते 15 जूनपासून सुरू होतं. 2026-27 हे जे शैक्षणिक वर्ष आहे ते सुरू होतं आणि त्या दृष्टीनं सर्व पालक असतील, विद्यार्थी असतील, यांचा नवीन वर्षाचा जी सुरुवात आहे, शैक्षणिक सुरुवात आहे ती करण्यासाठी सगळेच उत्सुक असतील. तर त्या दृष्टीनं मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आज बनवलेला आहे. त्याचा मुख्य विषय आहे की मुलांचा अभ्यास घेण्याची योग्य पद्धत कोणती. तर त्याची संपूर्ण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, खास करून पालकांनी पूर्ण बघा, कारण जे 1ली ते 8वीचे पालक आहेत की जे बहुतांश वेळा स्वतः मुलांचा अभ्यास घेत असतात, तर हे अभ्यास घेत असताना योग्य पद्धत काय आहे किंवा कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर त्या वेगवेगळ्या पद्धती मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, जेणेकरून मुलांच्या ज्या संकल्पना आहेत, ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या अतिशय क्लिअर होतील आणि त्यांचं जे समजून घेण्याची वृत्ती आहे, अंडरस्टँडिंग कपॅसिटी आहे ती नक्की वाढेल. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर व्हिडिओची सुरुवात करताना मी पहिल्यांदा तुम्हाला इथून सुरुवात करेन की बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की शाळेत आपण काय शिकतो नेमकं किंवा मुलं काय शिकतात. तर बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी शिकतात, पण अगदी एका वाक्यात जर सांगायचं झालं तर शाळेत मुलं काय शिकतात, तर शाळेत शिकायचं कसं हे मुलं शिकतात. समजून घेऊया नेमका या वाक्याचा अर्थ काय. तर बघा, जेव्हा आपण व्यवहारामध्ये कुठलंही काम करतो तेव्हा ते काम आपल्याला पहिल्याच दिवशी लगेच जमत नाही. जसं जसं ते काम आपण शिकायला लागतो तसं तसं त्या कामामध्ये आपण आणखीन एक्सपर्ट होत जातो. तर तसंच आहे शाळेमध्ये सुद्धा. कुठलीही गोष्ट मुलाला पहिल्यांदा येत नसते, तर तो ती गोष्ट शिकत असतो. आणि म्हणून बघा, कुठल्याही एका कामासाठी, एका जॉबसाठी जर कोणाला निवडायचं असेल तर आपण त्याचं एक शैक्षणिक जी काय अर्हता आहे, शैक्षणिक अर्हता आहे, क्वालिफिकेशन आहे ते ठरवतो. कारण का, जो व्यक्ती शाळेत गेला आहे तो नेमकं काही ना काहीतरी तो शिकायची जी वृत्ती आहे त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे जे पुढचं काम त्याला मिळणार आहे, जॉब मिळणार आहे, तर तोसुद्धा त्याला म्हणजे तो जो जॉब आहे तिथं त्याला जर शिकवलं गेलं तर तो करू शकेल, कारण त्याचं तेवढं क्वालिफिकेशन आहे. तर या दृष्टीनं थोडक्यात आपण काय, तर शाळेमध्ये कसं शिकायचं हे आपण शिकतो. ओके, फक्त परीक्षा आणि हेच त्याचा अर्थ नाही आहे. तर शिकण्यासाठी म्हणून आणि कुठल्याही गोष्टी कशाप्रकारे आत्मसात करायच्या, शिकायच्या, तर ते आपण शिकत असतो शाळेमध्ये. तर सुरुवातीला आपण आता बघूया अभ्यास घेण्याच्या पद्धतीमध्ये. जर मुलांना चांगल्या कन्सेप्ट घ्यायचे असतील तर काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट, सगळ्यात पहिली गोष्ट अभ्यास घेताना तुम्ही करायला पाहिजे की आठवड्यातला एक दिवस किंवा ज्यावेळी अभ्यास घेता त्याच्यामध्ये सुरुवातीला 5-10 मिनटं मुलांचं मोठ्यानं वाचन घ्या. म्हणजे समजा मराठी असेल तर मराठीपासून सुरुवात करा की मुलं ती शब्द कशी उच्चारतात. जर पालकांचं इंग्रजी चांगलं असेल तर इंग्रजीचं सुद्धा वाचन घ्या. अलीकडे तुम्हाला समजा एखाद्या शब्दांचा उच्चार माहिती नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च करून किंवा त्याचे उच्चार किंवा ह्या गोष्टी तुम्ही शिकू शकता आणि त्या मुलांच्याकडनं घेऊ शकता. त्यामुळे मुलं जेव्हा मोठ्यानं एखाद्या गोष्टीचं वाचन करतील तेव्हा ते उच्चार व्यवस्थित करतायत का, किंवा जे वाचन करतायत ते अर्थपूर्ण करतायत का. म्हणजे वाचन करताना सुद्धा प्रत्येक वाक्य जसं आहे, म्हणजे एखादं वाक्य जर वरच्या आवाजामध्ये बोलायचं असेल तर त्यानुसार मुलं बोलतात का. किंवा महत्त्वाचं म्हणजे असं की मुलं जे पुढं आपल्याला दिलेलं आहे, जे त्या पेजवर लिहिलेलं आहे ते योग्य उच्चार करतात का त्याचा, आणि वाचनाची गती त्यांची योग्य आहे का, हे तुम्हाला मुलं ज्यावेळी मोठ्यानं वाचन करतील तर त्यावेळी तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे पहिली पद्धत नेहमी ही करा की कुठलाही विषय असू दे, म्हणजे गणित सोडून फक्त, तर वाचन त्याचं मोठ्यानं काय, कारण त्या वाचनातनं तुम्हाला कळेल की त्याला वाचता कसं येतं आणि कुठले शब्द तो अडखळतोय, आणि जो शब्द तो अडखळतो आहे उच्चार करायला ते आपल्याला त्याला समजावून द्यायचे. तिथे रागवायचा प्रश्न नाही आहे. तर जे शब्द उच्चारताना अडचण येते ते त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आता दुसरी पद्धत जी करायची आहे ती म्हणजे तुम्ही मुलांना, आता समजा आपण एक मराठी विषय घेऊया, कारण इंग्रजीमध्ये बऱ्याचदा मुलं लगेच या गोष्टीला तयार होणार नाहीत. तुम्ही हे इंग्रजी विषयाच्या बाबतीत पण करू शकता, हिंदी विषयाच्या बाबतीतही करू शकता. तर काय करायचं, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मुलांना एक उतारा आपल्याकडे घ्यायचा. एक पुस्तक असेल, पहिलं प्रकरण आहे समजा त्यांचं कुठलं तरी, विज्ञान, इतिहास, भूगोल यापैकी पहिलं प्रकरण आहे, मराठीचा कुठला धडा आहे, तर तो धडा तुम्ही अगदी स्लो गतीनं त्याला लिहिता येईल असा वाचायचा आणि त्याला तो लिहायला लावायचा. म्हणजे समजा तुम्ही एखादा आहेत, ते एखादं वाक्य तुम्ही बोललात, तर तुम्ही जे बोलाल ते त्याला व्यवस्थित लिहिता येते का शुद्ध लेखनाच्या नियमानुसार, अशा एक 3-4 ओळी जरी त्याच्याकडनं रोज लिहून घेतल्यात. हे प्रत्येक विषयाच्या बाबतीत सांगतो. मराठी विषयाचं समजा एक 3च ओळी घ्या, तुम्हाला फार वेळ घेता आला नाही तरी, किंवा आठवड्यातून एकदा एक विषय असं जरी हाताळलं तरी चालेल. तर ते काय करायचे, ते विषय त्याच्याकडनं म्हणजे ते आपण वाचन करायचं आणि त्याला लिहायला लावायचं. मग लिहिताना काय होईल, मराठीमध्ये शुद्ध लेखनाच्या चुका होतील तर त्याला दुरुस्त करून द्यायच्या. त्याला सांगायचं की हे परत ह्या चुका होत आहेत, हे समजावून घे, हे शुद्ध लेखनाच्या नियमानुसार हे असं, हे पुस्तकात असं लिहिलेलं आहे. तर असं त्याला तुम्ही सांगू शकता आणि त्यातनं त्याची प्रगती जी आहे ती तुम्ही
करू शकता. इंग्रजीमध्ये त्याचे काही स्पेलिंग मिस्टेक झाले तर त्या स्पेलिंग मिस्टेक तुम्ही त्याच्यातल्या ज्या चुका आहेत त्या त्याला सुधारून देऊ शकता. तर हे झालं दुसरं आपलं, म्हणजे पहिलं मी सांगितलं तसं मोठ्याने वाचन करायला लावणं, दुसरं एखादा घटक आपण वाचणं आणि त्याला लिहायला लावणं आणि त्याच्या लिखाणातल्या चुका ज्या आहेत तर त्या लिखाणातल्या चुका त्याच्या दुरुस्त करणं. आणखीन एक अभ्यास करण्याची पद्धत म्हणजे आता बघा, मुलांना जर त्या प्रत्येक मुलाच्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून आहे. तर समजा एक पाठ कुठलाही आहे, इतिहास, भूगोल, विज्ञान याचा, तर एक पाठ त्याला पूर्ण वाचायला लावा आणि त्यावरची प्रश्नोत्तरं त्याला तुम्ही द्या तयार करून, किंवा स्वाध्यायामध्ये जी प्रश्नोत्तर आहेत ती त्यातलीच काही प्रश्न करून तुम्ही 10-20 गुणांची अशी टेस्ट तयार करा आणि ती त्याच्याकडनं सोडवून घ्या. तुमचेच प्रश्न आहेत, स्वाध्यायामधले घेतलेत तरी चालतील. आता बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम काय होतो, पूर्ण एक प्रकरण त्यांना एकदम सगळा अभ्यास करणं लक्षात राहत नाही. मग अशावेळी काय करा, किंवा त्यांना काही गोष्टी लक्षातच राहत नाही, तर अशावेळी त्यांना मोटिवेट करण्यासाठी काय करायचं आपण, तर बघा पहिल्या पृष्ठभागावर आता पहिल्या पानावर म्हणजे समजा विज्ञानाचं एक प्रकरण आहे तर विज्ञानाचं एक प्रकरणाचं पहिलं पान तर ओपन बुक टेस्टची पद्धत वापरायची. म्हणजे काय, तर पहिल्या त्या पाठामध्ये पहिल्या पानावर एकच पान घ्या पहिल्यांदा, तर त्याला वाचन करायला लावायचं आणि त्याच्यावरचे काही प्रश्न तुम्ही त्याला काढून दाखवायचे, किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या पहिल्या पानावरच आहे, ते तू शोधून दाखव. म्हणजे बघा, पूर्ण त्याला पाठांतर जमत नसेल, बाकी सगळ्या गोष्टी जमत नसतील, तरीसुद्धा तुम्ही काय करू शकता की एका पेजवरचं जे आहे त्या पेजवरचे काही प्रश्न तुम्ही काढून देऊ शकता आणि ते प्रश्न काढून दिले की त्याला शोधायला लावायचे. हे बघ, हे तुझ्यासमोर पुस्तक आहे आणि पूर्ण प्रकरण नाही, पूर्ण प्रकरणावर काढले तरीही चालतील. म्हणजे मुलाची बौद्धिक क्षमता किती आहे बघून, अगदी कमीत कमी बौद्धिक क्षमता जरी असेल तरीसुद्धा एका पेजवरचं प्रश्न काढायचे, 3 काढा, 4 काढा, 5 काढा, त्या एका पेजवर 5 प्रश्न काढायचे आणि ते प्रश्न पुस्तक त्याच्यासमोरच आहे, पुस्तक त्याच्यासमोरच आहे आणि त्यानं काय करायचं ते त्याच्यातली उत्तरं शोधून काढायचे. आता हा टास्क तुलनेनं सोपा आहे, कारण त्याला माहिती आहे की पुस्तक आपल्यासमोर आहे आणि त्याच्यातलीच उत्तरं शोधायची आहेत. तर हळूहळू त्याचा अभ्यासामधला जो इंटरेस्ट आहे तो हळूहळू वाढायला लागेल. ओके, नंतर त्याला तुम्ही मग हळूहळू न बघता उत्तरं लिहिण्याची सवय लावू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आता याच्यानंतर पुढची एक पद्धत मी तुमच्याशी शेअर करतो. त्या पुढच्या पद्धतीमध्ये इथे थोडं त्याला ॲनालिसिस असं म्हणतात. म्हणजे समजा तुम्ही जे काही वाचलं आहे, जे काही घटक तुम्ही समजावून घेतला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे तर ते तुम्ही सांगणं त्याच्यामध्ये अपेक्षित असतं. तर जसं की एखादा पाठ आहे तर तो तुम्ही वाचलात, पूर्ण पाठ वाचलात, किंवा एखादं जसं सांगितलं बौद्धिक क्षमतेनुसार प्रत्येकामध्ये फरक असतो. त्याला पूर्ण पाठ जरी जमत नसेल, एक पूर्ण चॅप्टर जरी जमत नसेल, तरी एक पेज वाचल्यानंतर तुला त्यातून काय काय समजलं, आता पुस्तक बंद कर आणि ह्या पेजवरचं तुला काय काय समजलं ते तू काय कर, महत्त्वाचे मुद्दे किंवा काही महत्त्वाचे घटक जे तुला समजले ते एकदा लिहून काढ, असं तुम्ही त्याला सांगू शकता. किंवा एक पूर्ण पाठ वाचला आणि ह्या पाठामधलं तुला काय लक्षात आहे तर ते काय कर, तुझ्या वहीमध्ये मला लिहून दाखव, तुला काय काय समजलं तुझ्या भाषेतली, की मी हे वाचलं आणि मला ह्यातून हे समजलं. आता ते लिहित असताना ही जी पद्धत आहे ती खूपच उपयुक्त आहे मुलांसाठी. आणि ही जर सवय त्यांना चांगली जमली तर पुढच्या मोठमोठ्या परीक्षेसाठी सुद्धा त्यांची जी तयारी आहे ती चांगली होऊ शकते. पण ही पद्धत आत्मसात करायला खूप वेळ लागतो. कारण बघा, आपण जेव्हा एखादा कुठलाही प्रकरण किंवा पाठ वाचतात मुलं, तेव्हा त्यातलं आता बरं पुस्तक बंद कर आणि मला सांग याच्यात काय काय होतं, तुला काय काय समजलं. तर सुरुवातीच्या काही प्रयत्नांमध्ये मुलांना 1-2 ओळी किंवा अगदी फार कमी प्रमाणात त्यांना काय लिहायचं आहे ते सुचेल. पण हळूहळू जर त्यांनी हा सराव चालू ठेवला तर त्याचा तुम्हाला काय होऊ शकेल, नक्की उपयोग होऊ शकेल. त्यामुळं ही जी पद्धत आहे की जे काही आपण वाचलं आहे ते वाचल्याबद्दल महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते न बघता आपण काय करायचे, लिहून काढायचे. म्हणजे एक पाठ मी पूर्ण वाचला आणि याच्यामध्ये काय काय आहे तर ते मी सगळे मुद्दे काय करणार आहेत त्याच्यामध्ये लिहून घेणार आहे. तर ही जी सवय जर तुमच्यात हळूहळू डेव्हलप झाली मुलांच्यामध्ये तर नक्कीच त्याचा उपयोग होऊ शकतो. आता यानंतर जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे गणित विषयाच्या बाबतीत पालकांची किंवा याची फार तक्रार असते मुलांच्या बाबतीत की गणितामध्ये तो अभ्यास व्यवस्थित करत नाही. तर गणितामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुमचा गणिताचा जो शिक्षक आहे किंवा जे त्याला गणित शिकवणार आहे तो शिक्षक हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे इतर विषय तुम्ही स्वतः अभ्यास घेऊ शकता किंवा हे करू शकता किंवा त्या मुलांना वाचन करून त्या घटक समजावून घेण्याचा प्रयत्न करू शकतात मुलं. पण गणित विषयामध्ये जी त्या पुस्तकामधली पद्धत आहे किंवा त्याच्याहून एखादी सोपी पद्धत आहे ती पद्धत पहिल्यांदा मुलांना शिकवली गेली पाहिजे व्यवस्थित. जोपर्यंत गणितामध्ये ते जे गणित आहे ते गणित सोडवण्याची पद्धत त्याला समजत नाही, हे गणित अशा प्रकारे सोडवायचं आहे, तोपर्यंत तो पाठांतर करून किंवा तात्पुरतं काहीतरी लक्षात ठेवून वगैरे तो अभ्यास करू शकत नाही. त्यामुळे काय करा, समजा 1ली ते 8वी पर्यंत आहे तुमचं गणित आहे व्यवस्थित,
तर मग तुम्ही काय करू शकता, स्वतः घेऊ शकता अभ्यास. किंवा जर तुम्हाला एखादा मोठा भाऊ असेल, बहीण असेल जो अभ्यास करतो तो, किंवा मग अगदीच तुम्ही कुठल्या तरी क्लासमध्ये पाठवताय त्याला, तर तिथेही असेल किंवा जवळपास कुठेही असेल, तर जे कोणी त्याचा गणिताचा अभ्यास घेत आहेत तर त्यांनी कशाप्रकारे अभ्यास घेतला पाहिजे गणिताचा घेताना. तर एक गणित त्याला सोडवून सांगायचं, हे या पद्धतीनं करायचं आहे, आणि जोपर्यंत त्याला ती पद्धत आत्मसात होत नाही व्यवस्थित, तोपर्यंत त्याला त्याच्यातली उदाहरणं तयार करून द्यायचे की हे उदाहरण तू सोडव. गणितामध्ये जेव्हा तो जास्तीत जास्त उदाहरण सोडवेल विद्यार्थी, म्हणजे एका प्रकारचं गणित आहे आणि तो प्रकार त्याला पूर्ण व्यवस्थित समजेपर्यंत तो जर त्या प्रकारची गणितं सोडवू लागला तर मग तो त्यामध्ये मास्टर होईल. म्हणजे त्याचा चांगलं त्याच्यामध्ये हात बसेल गणितं सोडवण्यामध्ये. वरवर करून गणित हा विषय होणार नाही. सरावच आवश्यक आहे. एक प्रकार गणिताचा शिकायचा आणि तो प्रकार शिकल्यानंतर त्याच्यासारखी आणखीन जी सरावाची उदाहरणं आहेत ती सोडवायची. अशा पद्धतीनं जर केलात तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आता शेवटचा जो भाग आहे व्हिडिओचा, या सगळ्या पद्धती मी सांगितल्या अभ्यास करण्याच्या, पण खास करून मुलं जर असतील तर मुलांना हा शेवटचा भाग तुम्ही व्हिडिओचा नक्की दाखवा. की एक लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी तुमचे पालक, तुमचे शिक्षक मेहनत घेतील, तुम्हाला समजावून सांगतील, पण सगळ्यामध्ये महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे त्या विद्यार्थ्याचा त्याच्यातला इंटरेस्ट. म्हणजे आता समजा या व्हिडिओमध्ये मी बोलतोय आणि तुम्ही काहीतरी तुमचं स्वतःचं काम करत करत हे ऐकताय, आणि किंवा तुमचं तसं लक्ष नाही आहे याच्याकडे, आपलं व्हिडिओ चालूच आहे, तर मी जे बोलतोय ते कदाचित योग्यही असेल पण ते तुमच्या कानावर पडतंय पण ते तुम्ही व्यवस्थित ऐकत नाही आहात, तर मग तुम्हाला मी काय बोलतोय ते कळणार नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे सांगणारा व्यक्तीसुद्धा महत्त्वाचा आहे आणि तेवढंच ऐकणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा कर्तव्य, किंवा शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं सुद्धा कर्तव्य आहे की आपण त्या गोष्टी, म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या फॅसिलिटी आपल्यासाठी उपलब्ध आहेत, पुस्तकं आहेत, पालक आहेत, शिक्षक आहेत, शाळा आहे, सगळं आहे, पण या सगळ्यामध्ये आपण शिकण्यासाठी किती धडपड करतो तर ते फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे अभ्यास जर चांगला व्हायचा असेल, आपल्याला परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे असतील आणि पुढे जाऊन चांगलं करिअर करायचं असेल तर नक्कीच आपल्याला काय केलं पाहिजे, याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे स्वतःहून. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून लक्ष घालणार नाही तोपर्यंत तुमची प्रगती स्वतःहून होणार नाही. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. तुमच्या आणखीन काही सूचना असतील, काही वेगळं मत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ कसा झाला ते मात्र नक्की प्रत्येकानं आपल्या कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. शिवाय जे काही शिक्षक असतील, काही पालक असतील, त्यांच्या स्वतःच्या काही अभ्यासाच्या वेगळ्या पद्धती असतील त्यासुद्धा तुम्ही अगदी थोडक्यात कमेंट सेक्शनमध्ये शेअर केलं तर बाकीच्यांनासुद्धा, जे मी त्याच्यावर बोलू शकलो नाही, तर अशा गोष्टी तुम्ही तिथं शेअर करू शकता. नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.